नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सोहम हा आता त्याने प्रॉमिस केलेला आहे अद्वैतला की कधीही दारू पिणार नाही. अद्वैतनं त्याच्याकडून प्रॉमिस घेतलेलं असतं, पण घडतंय मात्र वेगळंच. अनामिकाने जे कारस्थान केलेलं आहे त्यामुळं सोहम पुन्हा दारू पिऊन घरी येणार आहे आणि घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण सोहमने जे कृत्य केलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे. अनामिकाने निलेशला फोन करून सांगितलेलं आहे की तू याच्याकडे लक्ष दे आणि त्याला पुन्हा दारू पाज. सोहम दारू पिऊन घरी आलेला असतो. सगळे नुकतेच बोलत असतात की खरंच सोहमकडून जे वचन अद्वैत तू घेतलं म्हणून रजनी बोलत आहे, परंतु सोहम दारू पिऊन आलेला असतो, टाळ्या वाजवत येतो. कारण त्याचं असं म्हणणं असतं की मला हे सगळं स्वकर्तृत्वावर मिळालेलं आहे, याचा मला आनंद झालेला होता, पण हे सगळं तुमच्या उपकारांनी मिळालेलं आहे. या गोष्टीमुळे सोहमची चिडचिड होत असते. तेव्हा मात्र अद्वैत खूप चिडलेला असतो आणि आबा जेव्हा सोहमला म्हणतात की तू लाज आणलेली आहे, तेव्हा मात्र सोहमला कळायचं बंद होतं आणि सोहम आबांशी उद्धटपणे बोलायला लागतो. त्या क्षणी इकडे अद्वैत सोहमच्या कानाखाली वाजवणार असतो. कारण सोहमने जे काही कृत्य केलेलं आहे ते भयानक असं आहे. आबांच्या विरोधात हा मुलगा कसा काय बोलू शकतो याचा राग सोहमच्या बाबतीत इकडे अद्वैतला आलेला आहे. त्याचबरोबर घरातील सगळेजण पाहत आहेत. आजपर्यंत सोहम असं कधीच वागलेला नव्हता, पण अचानक आज काय झालं म्हणून सोहम असं वागतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर इकडे सगळे जेव्हा विचार करत आहेत आणि सोहम उद्धटपणे वागत आहे, तेव्हा मात्र अद्वैत आता नक्की काय निर्णय घेणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि अनामिकाचं हे कारस्थान जेव्हा समोर येईल तेव्हा तिची कशी वाट लागेल ते पाहण्यासारखं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला पण सुरुवात करूया. इकडे सोहम खूप खुश असतो, कारण त्याचे जे पेंटिंग्स आहेत, त्याचे जे पोर्ट्रेट आहेत ते खूप व्हायरल होत असतात. त्याला खूप आनंद झालेला असतो आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सोहम सगळ्यांना आनंदाने सांगत असतो. जेव्हा सोहम हे सगळं करत आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत सोहमकडे येतो आणि म्हणतो की असंच यश तुला आता भरभरून मिळणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र इकडे सोहम आणि अद्वैत दोघंही आनंदात आहेत. सोहमला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. तो म्हणत आहे की हो, खरंच आजपर्यंत अशी गोष्ट कधीच घडलेली नव्हती आणि मी खूप खुश आहे, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर अद्वैत मात्र इकडे सोहमला म्हणत असतो की सोहम, आता कधीच तुला मागं फिरून बघावं लागणार नाही. तुझ्या आयुष्यात जे आहे ते तुला मिळत राहणार आहे, अशीच तुझी भरभराट होणार आहे. आणि मग इथे त्रास होत असतो तो म्हणजे रोहिणीला आणि अनामिकाला आणि नयनाला. कारण त्यांना असं वाटत असतं की झालं, आता पुन्हा हे एकत्र आलेले आहेत आणि माझ्या मुलाची वाट लावलेली आहे. माझ्या मुलाचं आयुष्य यांच्यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे, पण यांना त्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये. हे फक्त यांचा स्वार्थ बघत आहेत. पण आबा मात्र खुश असतात. अद्वैत म्हणतो की पण सोहम, मला तुझ्याकडून एक वचन हवंय. तसं म्हटल्याबरोबर सोहम म्हणतो की काय झालं, देतो मी, तू कोणतंही वचन माग दादा. तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की आजपासून तू दारूच्या थेंबालाही स्पर्श करायचा नाहीस. त्या क्षणी सोहमने अद्वैतला वचन दिलेलं आहे की नाही, मी आजपासून दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही, असं वचन सोहमने अद्वैतला दिलेलं असतं. आणि तो म्हणतो की हे वचन तुला दादा, तुला आणि मला, स्वतःला दोघांनाही देत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र घरातले सगळे खुश आहेत. सगळ्यांना खूप भारी वाटत आहे. फायनली घरातला आनंद परत आलेला आहे आणि सोहमचा जो चेहरा आहे तो खुललेला आहे. सोहमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत हे स्पष्ट दिसत आहे. परंतु या सगळ्याला आता गालबोट लागणार आहे, या सगळ्याला दृष्ट लागणार आहे, ती म्हणजे रोहिणी आणि अनामिकाची. आबाही पाहत असतात. सोहमनेही त्या क्षणी अद्वैतला वचन दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हो, मी कधीच दारू पिणार नाही. पण अनामिकाला मात्र त्रास होत असतो. अनामिका मात्र विचार करत असते. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे हा एवढा कसा काय चांगला वागू शकतो आणि हा जर चांगला वागला तर ह्याचं आयुष्य बर्बाद कसं करणार मी, हा प्रश्न अनामिकाला पडलेला आहे. त्याचवेळी अद्वैत म्हणतो की चला, कॉफीचा टाईम होता आणि आता हे सोहमचं जे सेलिब्रेशन आहे, तो आनंद आहे, म्हणजे त्याचं जे सक्सेस आहे ते आपल्याला सेलिब्रेट केलं पाहिजे, असं म्हणत अद्वैत सगळ्यांना कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो कॉफी थंड होते, असं सगळ्यांना सांगू लागतो.
आणि मग सगळे खुश असतात आणि एवढा सोहमने एवढं सक्सेस मिळवलेलं आहे त्याचं सेलिब्रेशन घरामध्ये चालू असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच भारी वाटत आहे. तेव्हा अद्वैतलाही सोहमने वचन दिल्यामुळं अद्वैतलाही कळलेलं आहे की आता सोहम वाईट वागणार नाही किंवा व्यसनाच्या आहारी जाणार नाही. अद्वैत मग सोहमला मिठी मारतो आणि दोघा भावांचं एकमेकांवर असलेलं प्रेम हे स्पष्ट दिसत असतं. खऱ्या अर्थाने आज हे सगळं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि तेव्हा मात्र अनामिकाच्या पोटात दुखू लागलेलं आहे. अनामिकाला वाईट वाटत आहे की हा सोहम आनंदात कसा राहू शकतो, हा आनंदात नाही राहिला पाहिजे एवढीच तिची इच्छा आहे आणि त्यासाठी तिने वैतागलेली आहे. काही करून या सगळ्या आनंदाला टाचणी लावली पाहिजे, हा फुगा फोडला पाहिजे असं तिला वाटत आहे. आणि मग इथे सगळेजण सेलिब्रेट करत आहेत, कॉफी घेत आहेत आणि त्याचवेळी चिअर्स करत आहेत. म्हणजे सोहमचं जे सक्सेस आहे त्यासाठी अद्वैत, आबा, घरातले सगळेजण चिअर्स करत असतात. कारण सोहमने जो आनंदाचा धक्का दिलेला आहे त्यासाठी हे सगळं चिअर्स चालू असतं. आबासुद्धा सोहमच्या सक्सेससाठी इथे चिअर्स करत आहेत. परंतु इकडे हा जो आनंद आहे तो फार काळ राहणार नाही. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र भयानक पद्धतीने चालू झालेले असतात. आणि इकडे सोहम आज कॉफी घेत आहे आणि मग इकडे राग येतो, तो म्हणजेच रोहिणीला. आणि रोहिणी मात्र म्हणत असते की चल माझं तुझ्याकडे काम आहे. असं म्हणत रोहिणी अनामिकाला बाजूला घेते आणि म्हणू लागते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. इकडे नैनाच्या पण पोटात दुखत असतं. नैनाला सुद्धा खूप त्रास होत असतो कारण हे सगळे आनंदात आहेत आणि माझा नवरा, अरे तुझ्या नवऱ्याने गुणच तसले उधळलेले होते तर त्याला तो त्रास तर भोगावा लागणारच होता, हे तर तेवढंच खरं आहे. परंतु इकडे ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही की राहुलने चूक केलेली होती, राहुलची चूक होती आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडत होत्या. ही गोष्ट लक्षातच येत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पाहत आहेत आणि अनामिकाला घेऊन रोहिणी बाजूला गेलेली असते. त्यांना दोघींना बोलायचं आहे. सरोजसुद्धा आत निघून गेलेली असते. सरोजची कॉफी तशीच राहिलेली असते. त्याचवेळी सगळेजण पाहत असतात. आबाही खुश आहेत. फायनली एवढा आनंदाचा प्रसंग इकडे सोहमच्या आयुष्यात आहे. हे सगळं वातावरण पाहण्यासारखं असतं. घरातलं सगळेजण खुश आहेत आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की अनामिका आणि रोहिणी बाजूला जाऊन बोलू लागतात. अनामिकाला रोहिणी सांगत असते, बघितलं का हे सगळेजण किती आनंदात राहत आहेत. तिकडे माझ्या मुलाच्या आयुष्यात अंधार केलेला आहे आणि यांना आनंदात राहायचं आहे असं रोहिणीचं बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र अनामिका म्हणते की काळजी करू नका, यांचा आनंद फार काळ काही टिकणार नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, यांच्या आनंदाला गालबोट लागलाच पाहिजे आणि हे काम तुला करावं लागणार आहे. पण या मूर्ख अनामिकाला कुठं माहिती आहे की तिचा वापर करून घेतला जाणार आहे आणि तिला जेव्हा तोंडावर पाडलं जाणार आहे ना तेव्हा तिची कशी वाट लागणार आहे. कारण तिला आत्ता वाटत आहे की हे सगळेजण रोहिणी, राहुल आपल्याशी आपल्या फायद्याच्या गोष्टी करत आहेत, पण नाही, ह्या गोष्टी त्यांच्या फायद्याच्या नाही आहेत, तर ह्या गोष्टी ह्या राहुल आणि रोहिणीच्या फायद्याच्या चालू आहेत. ही गोष्ट अनामिकाच्या लक्षातच येत नाही. तिला असं वाटत आहे की तिच्या फायद्याचं सगळं होत आहे, पण तिच्या फायद्याचं होणारच नाही. कारण इथे रोहिणी अशी आहे की तिला फक्त तिचा स्वतःचा फायदा दिसतो, तिला दुसरं कोणाचाही फायदा यामध्ये दिसत नाही. पण जेव्हा हे अनामिकाच्या लक्षात येणार तोपर्यंत वेळ निघून गेलेली असणार आहे आणि ना अनामिकाच्या हातात तिचा संसार असणार आहे ना तिचं सुख. फक्त तिच्याकडे पश्चाताप असणार आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. इकडे हे सगळेजण बसलेले असतात आणि मग अनामिका येते आणि सोहमला म्हणू लागते की सोहम, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सोहम म्हणतो बोल ना. तेव्हा ती म्हणते की नाही, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. आणि सोहमला ती बाजूला घेऊन जाते. मग सोहम आणि अनामिका दोघंही किचनकडे जातात, तिथं जाऊन बोलू लागतात. तेव्हा मात्र सोहम विचारतो काय झालं, बोल ना. तेव्हा ती सांगू लागते की सोहम, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सोहम म्हणत असतो की बोल, मी आज खूप आनंदात आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र इकडे अनामिका म्हणत असते की तुला हे जे सक्सेस मिळालेलं आहे ना ते तुझ्या हिमतीवर नाही मिळालेलं. तेव्हा मात्र इकडे सोहम म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा अनामिका सांगते की हो, हे सक्सेस तुझ्या स्वतःच्या हिमतीवर नाही मिळालेलं, तर तुझ्यावर कोणीतरी उपकार केलेले आहेत. ही गोष्ट ऐकल्यानंतर सोहमला धक्का बसतो. सोहम म्हणतो काय,
उपकार केलेले आहेत म्हणजे? तेव्हा मात्र अनामिका सांगते की हो, हे जे सक्सेस आहे ते तुला अद्वैत दादामुळे मिळालेलं आहे. सोहमचं असं म्हणणं असतं की आज मला खूप भारी वाटतंय, माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मला हे काम मिळालेलं आहे. त्याचबरोबर या कामातून जे मला माझी प्रसिद्धी होत आहे ती वेगळीच आहे. पण इकडे बरोबर अनामिकाने त्याच्या उलट सगळं इथं सांगितलेलं असतं आणि सोहमला मात्र धक्का बसलेला असतो. सोहम म्हणत असतो, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा अनामिका म्हणते की हो. तेव्हा तो सांगत असतो की माझ्या पेंटिंग्सला एवढे लाईक्स मिळत आहेत, माझे पोस्ट एवढे व्हायरल होत आहेत. तेव्हा ती म्हणते की हे सगळं पैसे देऊन करता येतं आणि हे तुझ्या स्वतःच्या हिमतीवर नाही मिळालेलं तुला. तुझ्यावर अद्वैत दादाने उपकार केलेले आहेत. मी तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग नाही करत आहे, पण जे काही घडत आहे ना ते सांगत आहे. हे ऐकल्यानंतर सोहमला धक्काच बसतो. ती म्हणते की तुला स्वकर्तृत्वावर काहीच नाही मिळालेलं, हे सगळे तुझ्यावर उपकार केलेले होते म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि इकडे आबा त्याचबरोबर घरातील सगळेजण एवढे खुश आहेत, पण सोहमला मात्र या कोणत्याच गोष्टीची जाणीव नाही. सोहमला फक्त एवढंच वाटत आहे की हा जो आनंद आहे तो खरंच चुकीच्या पद्धतीनं मला मिळालेला आहे, त्यामुळं या कोणत्याही गोष्टींवरती माझा हक्क नाही. एवढंच इकडे सोहमच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अद्वैत म्हणतो की आईची कॉफी राहिली, मी आईला कॉफी देऊन येतो. असं म्हणत अद्वैत आता कॉफी घेऊन निघालेला असतो आणि जाताना सोहम समोरून येतो, तो त्याला धडकतो. अद्वैत म्हणतो, इतर वेळी एका साध्या साध्या गोष्टींना सॉरी म्हणणारा हा मुलगा नक्की आज काय झालंय, म्हणजे आज असं का केलं त्याने मला, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा आबा म्हणतात की अरे तुला माहिती आहे ना तो कामात आहे म्हणून कदाचित असं झालं असेल, असं आबा त्याला सांगत असतात. आणि त्याचवेळी सोहम मात्र असं का केलं म्हणून अद्वैत विचार करू लागतो. त्याचवेळी इकडे आबा त्याला समजवतात, परंतु इकडे सोहमच्या विचारांनी मात्र अद्वैतला कासावीस होतं. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, कारण सोहम असं वागणं शक्यच नाहीये असं लक्षात आलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे अद्वैत आता कॉफी घेऊन येतो आणि मग तो हिला सांगू लागतो की तू कॉफी घ्यायची राहिलेली होतीस ना म्हणून आणलेली आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणते की अरे हा लक्षातच नाही, पण तू कशाला आणायची, अंजू वगैरे कोणीतरी घेऊन आलं असतं ना कॉफी. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं त्याचवेळी इकडे अद्वैत म्हणत असतो की आई मला तुला काही गोष्टी विचारायच्या आहेत, म्हणजे जेव्हापासून खरे आणि माझं आयुष्य सुरू झालेलं आहे, म्हणजे मला कळत नाही आहे की आता मी जे बघतोय ना ते संसारातल्या वेगळ्या गोष्टी चालू आहेत माझ्या पुढं. तेव्हा सरोज म्हणते काय झालं नक्की? तेव्हा अद्वैत सांगत असतो की मला सांग ना तुझं आयुष्य कसं होतं, म्हणजे तुझ्या बाबतीत कसं होतं, तू कशी होती, तुमचा संसार कसा होता. हे ऐकल्यावर सरोजला धक्काच बसतो. सरोज म्हणते की कसं आहे माहिती आहे का, सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण नंतर आमच्या आयुष्यात ही प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे तुझे बाबा आणि मी आमच्या दोघांचं खूप छान होतं. त्यानंतर तुझ्या बाबांनी ठरवलं की बिझनेसमधून लक्ष काढून घ्यायचं. जेव्हा त्यांनी बिझनेसमधून माघार घ्यायचं ठरवलं तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या होत होत्या, त्यांच्या लक्षातही येत नव्हतं. त्याचवेळी आपल्या बाबतीत काय होतंय ह्या गोष्टीची जाणीव होतच नव्हती. आणि नेमकं त्यांच्यात आणि माझ्यामधला जो संवाद होता तो संवाद कमी झाला. म्हणजे खरं तर असं काहीच घडायला नको होतं आणि तो संवादच कमी झाल्यामुळं खूप प्रॉब्लेम पुढे झाले. आणि मग कळायचं बंद झालं की हे सगळं काय घडतंय, कारण तो संवाद जेव्हा संपत गेला होता तेव्हा मात्र खूप गोष्टी पुढे गेलेल्या होत्या. आणि त्याचवेळी आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू होत्या. मला कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता अनामिका खुश झालेली असते, ती रोहिणीच्या रूममध्ये आलेली आहे आणि रोहिणीसोबत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि त्याचवेळी अनामिका म्हणते की आता काळजी करायची अजिबात गरज नाही आहे, काम झालेलं आहे आणि आपण ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने सगळं काम झालेलं आहे असं अनामिका बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते म्हणजे, तेव्हा ती सांगते की हो आपण जे ठरवलं होतं तसंच झालंय सगळं. आणि मग तिने त्यानंतर आता निलेशला फोन करते, कारण सोहमने तर अद्वैतला वचन दिलेलं आहे. मग ती निलेशला फोन करते आणि निलेशला म्हणते की निलेश पुढचं काम तुला सुरू करायचं आहे. म्हणजे काय, निलेशने आता सोहमला गाठायचं आणि त्याला दारू प्यायला घेऊन जायचं, त्याला भरपूर अशी दारू पाजायची आणि त्यानंतर ही अनामिका घरी आल्यावर तमाशा करायला रिकामी, हे ठरलेलं असतं. आणि आता सरोज आणि अद्वैत बोलत असतात. सरोज म्हणत असते की नात्यातला संवाद कमी झाला,
एकदा का नात्यातला संवाद कमी झाला की मग आयुष्य जगणं खूप अवघड होतं. असं सगळं बोलणं सुरू असतं. अद्वैत म्हणत असतो, म्हणजे काय? म्हणजे अद्वैत प्रत्येकाच्या बाबतीत ऐकून घेत आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या गोष्टी, त्यांचा बाबतच्या गोष्टी, हे सगळं ऐकून घेतलं जात असतं. आणि अद्वैत मात्र आता सरोजचं जेव्हा ऐकतो तेव्हा त्याला धक्का बसतो. कारण सरोजच्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये की आपल्या अद्वैतवरती आपल्या विचारांचा, आपण काय म्हणतो या सगळ्या गोष्टींचा खूप प्रभाव आहे. तर आपण अद्वैतला नक्की कशा पद्धतीने गोष्टी सांगितल्या पाहिजेत? बिचारा अद्वैतच्या मनात आता विचार येऊ लागतात की माझ्या आणि खरेच्या नात्यातला संवाद संपला तर? अद्वैतच्या डोक्यात असे विचार सुरू झालेले असतात. आणि सरोजने मात्र थोडाही विचार केलेला नसतो. सरोजने बेधडकपणे बोलून टाकलेलं असतं. कारण तिला असं वाटत असतं की त्यांचा संसार, त्यांचं सुख वेगळं होतं आणि मी एकटी पडले असं तिनं सांगितलेलं असतं. डोळ्यात पाणी आणून हे गोष्टी सांगत असते. आणि अद्वैतला मात्र विश्वास बसतो. अद्वैत पुढचा मागचा कसलाच विचार करत नाही आहे, डायरेक्ट आता सरोजवर विश्वास ठेवतो. तेव्हा तो विचार करायला लागतो की माझ्या आणि खरेच्या नात्यातला जर संवाद संपला तर? पण ह्या अद्वैतला कळत का नाहीये की अजून संवाद सुरूच झालेला नाहीये, तर नात्यातला संवाद संपणार आहे कसा? कारण जर संवाद सुरू झाला असता तर नात्यातला संवाद संपला असता ना. इथे सरोजने बिनकामाचं वेगळं काहीतरी अद्वैतच्या मनात भरवलेलं आहे आणि अद्वैत वेड्यासारखा विचार करायला सुरू झालेला असतो. कारण त्याचं डोकं मात्र इथं चालत नसतं. बाकीच्या बिझनेसमध्ये, बाकीच्या सगळ्या गोष्टीत तो एवढा बोलणारा, एवढं सगळं करणारा असतो, पण अशा बाबतीत मात्र तो अगदी भोपळा असतो, त्याला काहीच कळत नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता म्हणजे कलाची आई बाबा दोघंही बोलत असतात. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की खरंच मला कळत नाहीये, म्हणजे आपल्या दोन्ही पोरी एवढ्या छान घरात गेल्या, एवढं सगळं झालं, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली नाहीये. कली काय आपली इथं रोज रोज माहेराला येत नव्हती, पण जेव्हापासून आता ती बाहेर गेली ना, तेव्हापासून ना मला कळतच नाहीये. तेव्हापासून माझ्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की कलीची आणि आपली भेट कधी होणार. तेवढ्यात मेसेज आलेला असतो. बाबा म्हणतात की अगं संगे मेसेज आलाय. मग कलाने मेसेज केलेला असतो, हाय मी पोहोचले, दिल्ली छान आहे आणि हे बघ मी काय खाते, असं म्हणत तिने उकडीच्या मोदकांचा फोटो टाकलेला असतो. आणि त्याच्याखाली व्हॉइस मेसेज असतो की इथेही मोदक मिळत आहेत, पण त्या मोदकाला तुझ्या हातची चव नाही आई. म्हणजे कलाला आईच्या हातचे मोदक हवे होते आणि आईच्या हातची मोदकांची चव मात्र नाहीये, असं तिने आवर्जून त्यात सांगितलेलं असतं. संगीतालाही कलाची आठवण येत असते. ती म्हणत असते की आपली पोरखी लांब गेली आहे, पण आजकाल ना मला तिच्याबद्दल जरा जास्तच वाटायला लागलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे संगीता आणि कलाचे बाबा दोघेही म्हणत असतात की खरंच म्हणजे कलेची आठवण तर येतेच, पण ह्या सगळ्या गोष्टी पाहून खरंच छानही तेवढंच वाटतंय. त्याचबरोबर दोघांनाही काळजी वाटत असते की आपली लेकरं खुश आहेत, तिका चांगल्या घरात आहेत, पण तरीही आपली मुलगी आपल्यापासून थोडी दूर गेली तर वाईट वाटतंय. कारण आता तिची आणि आपली भेट झाली नाही तर असं वाटत आहे की कितीतरी दिवस झाले आपण भेटलेलो नाहीये, हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच दोघंही बोलत असतात. दोघांनाही कलाचीही काळजी वाटत असते. चांदेकरांचं घराणं किती चांगलं आहे, आपल्या मुलांना समजून घेतंय, या गोष्टीची जाणीवसुद्धा त्यांना झालेली आहे. त्यासोबतच इकडे ते बोलत असतात आणि मग म्हणत असतात की नाही, तर संगीता म्हणते मी फोन करते आणि मग कलाला फोन लावते, तर कला काय फोन उचलत नाहीये. मग संगीता म्हणते की ही पोरगी अशी काय, कारण मी तिला आत्ता तिने मेसेज केलाय आणि आता फोन लावलाय तर उचलत नाहीये. आणि मग ती म्हणते की मी व्हॉइस मेसेज पाठवते. आणि मग संगीतासुद्धा आता ह्या गोष्टी शिकलेली आहे आणि तिने व्हॉइस मेसेज पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच दोघंही खुश आहेत, आपल्या मुली आनंदात आहेत ना पास, यापेक्षा वेगळं आपल्याला काय हवं आहे, असं दोघांचंही म्हणणं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आता किचनमध्ये आलेली असते. अंजूला तिने सांगितलेलं असतं की सोहमच्या आवडीचं खीर, पुरी, सगळा स्वयंपाक सोहमच्या आवडीचा करायचा आहे, हे ठरलेलं असतं. आणि त्यामुळंच तिनं सगळ्या इन्स्ट्रक्शन सांगितलेले असतात आणि त्या पद्धतीने अंजू काम करत असते. आबा म्हणत असतात की रोहिणी खरंच आज तू खूप खुश आहे, मला खूप बरं वाटतंय. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, हो, सोहमच्या आयुष्यात हा आनंदाचा प्रसंग आलाय ना, तेव्हापासून मला खूप बरं वाटतंय. रोहिणीला बरं वाटत असतं, सोहमचा आनंद परत आलाय, सोहम मार्गी लागलाय, म्हणजे त्याचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काकी अजिबात काळजी करायची नाही. कसं आहे, सोहम माझा सख्खा भाऊ नसला तरीही तो माझ्यासाठी माझ्या सख्ख्या भावासारखाच आहे. माझ्यात आणि त्याच्यामध्ये असं कधीच कोणत्याच गोष्टी नाही आहेत. आणि असं सांगत अद्वैत तिला बोलत असतो, काकी अजिबात काळजी करायची नाही. आणि त्याचबरोबर
आता कुठल्याही गोष्टीमध्ये तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं तो बोलत असतो. कारण सोहमच्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीने तो सांगत आहे तेव्हा सरोजसुद्धा तिथं आलेली असते. तर इकडे रजनी म्हणत असते की बघितलं ना अद्वैत, तू नसता तर हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. म्हणजे घरात सगळ्यांना माहिती आहे की अद्वैतने रेफर केलेलं होतं. ही गोष्ट फक्त सोहमला, रोहिणी आणि अनामिका यांना माहिती नव्हती. आणि नेमकी चुकीच्या वेळी ही गोष्ट त्यांना कळल्यामुळं एवढे मोठे प्रॉब्लेम घडत आहेत. त्यासोबतच दोघंही बोलत आहेत आणि अचानक सोहम येतो आणि इकडे रजनी त्याच वेळी अद्वैतला म्हणालेली असते की ते दारू न पिण्याचं जे वचन तू घेतलंस ना ते खरंच बरं केलंस. म्हणजे माझं टेन्शन मिटलं. आणि झालं. जेवढं बोललेले असते तेवढ्यातच दारात सोहम आलेला असतो. आणि सोहम अक्षरशः वेड्यासारखा वागत असतो. फुल दारू पिऊन आलेला असतो. आणि पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात राडा सुरू होतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण सोहमला विचारत असतात की हे काय आहे, काय केलेस तू हे सगळं, म्हणून सगळे सोहमला बोलत आहेत. परंतु इकडे सोहम मात्र ओरडत आलेला आहे आणि अनामिकाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. म्हणून अनामिकाला वेगळाच आनंद होत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की आत्ता काही वेळापूर्वी सोहमने आपल्याला वचन दिलं होतं आणि सोहमने वचन मोडलेलं आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र इकडे अद्वैत म्हणतो की सोहम, तुला कळतंय का, आजपर्यंत मला दिलेलं वचन तू कधीच मोडलेलं नाहीये आणि आज हे सगळं काय केलेस, असं अद्वैत त्याला विचारत असतो. तेव्हा सोहम म्हणत असतो, काय केले म्हणजे, मला कळत नाहीये की माझ्यावरती कोणाचे उपकार आहेत. हे सगळं त्याचं वेड्यासारखं बोलणं सुरू असतं. आणि आता मात्र इकडे सोहमच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते सोहम बोलणार. आणि इकडे आबा म्हणत असतात की लाज आणलीस तू, मला ना तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तू असं काहीतरी करशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि आबा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र सोहम आबांशी उद्धटपणे वागायला सुरुवात करतो. तेव्हा अद्वैतला राग येतो आणि अद्वैत सोहमवरती हात उचलतो आणि नेमकं त्या क्षणी सोहम अद्वैतचा हात पकडतो. अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि सोहम ज्या पद्धतीने वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे अद्वैतच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि आता मात्र अद्वैत सोहमला विचारत आहे की तू असं काय करतोयस, म्हणजे तुला का लक्षात येत नाहीये. आता आबा आणि अद्वैत त्याचबरोबर कला सगळेजण मिळून सोहमला या सगळ्यातून कसे बाहेर काढतील हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.